ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी। 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा व्यक्त केला निर्धार। ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं वेगानं सुरू आहेत। ही कामं 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय। मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंदनगर येथील नालेसफाईचं काम आयुक्त राव यांनी पाहिलं। या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत असून त्यांच्याशी समन्वय साधून येथील सफाईचं काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। त्यानंतर रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याच्या सफाईचं कामही आयुक्तांनी पाहिलं। या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आलाय। रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणं आव्हानात्मक असलं तरी ते काम व्यवस्थित केलं जावं अशी सूचना यावेळी आयुक्त राव यांनी दिली। त्यानंतर वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला, महात्मा फुले नगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांचीही आयुक्त राव यांनी पाहणी केली। कोरम मॉल लगतच्या नाल्याचा मोठा भाग पूर्व द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो। तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल यांची दक्षता घेण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत। या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आदी अधिकारीही उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यातील 11 हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं केले निलंबित। पुण्यात घडलेल्या घटनेनंतर ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब आणि बारवर कारवाई केली आहे। जिल्ह्यातील 11 हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं निलंबित केलेत। अल्पवयीन मुलांना मद्य देणं, रात्री उशिरापर्यंत बार सुरू असणं अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे। मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू झाली आहे। उत्पादन शुल्क विभागाकडूनही कारवाईचा दट्ट्या दिला जातोय। भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे आणि हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं मद्याची विक्री होते। उत्पादन शुल्क विभागानं अचानक काही बार, ढाबे आणि पब्स यांना भेट दिली असता अल्पवयीन मुलांना मद्य देणं, रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणे असे काही प्रकार निदर्शनास आल्यानं कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केली। नियमांचं उल्लंघन केलेल्या 11 हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत। पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे आणि राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले। मात्र असं असतानाही जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्यावर आरोप करत आहेत। उलट अजित पवार यांनी आव्हाड यांच्यासाठी दोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसतात। जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचं अनधिकृत शरद पवार गटाचं कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावं असं आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहेत। ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय। अंजलीताईंनी ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणं बंद करावं असंही त्यांनी सांगितलं। आपला जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजित पवार यांनी आपल्यासाठी ज्यावेळी 354चा गुन्हा दाखल झाला त्यावेळी आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता की आपण व्हिडिओ पूर्ण न पाहता, चौकशी न करता आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354चा गुन्हा कसा दाखल केलात हे आपण विसरले का? हर हर महादेवच्या वेळेला ज्यावेळेला आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशननं अचानकपणे नेलं होतं त्यावेळी देखील अजित पवार यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांना फोन केला होता। मात्र कुठेही केव्हाही अजित पवार यांचा संबंध जोडण्याचं काम आव्हाड यांच्याकडून केलं जात असल्याचंही आनंद परांजपे यांनी सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडून निषेध व्यक्त. महाड येथे मनुस्मृतीचं दहन आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. या प्रकरणावर ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा फोटो फाडत त्यांचा जोरदार निषेध केलाय. कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या कृतीला आक्षेपार्ह ठरवून त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आहे. तसंच या घटनेचा निषेध म्हणून विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेनंतर तात्काळ माफी मागितली असली तरी त्यांच्या कृतीमुळे अनेक ठिकाणी संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या निषेधात्मक कृतीमुळे आव्हाड यांच्यावर दबाव वाढला असून यापुढे राजकीय वर्तुळात या प्रकरणाचे पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे कृत्य त्यांनी आज महाड येथील 14 तळे इथे, मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं. मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत. हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे. त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा, ते व त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. मागणी पूर्ण झाली तर पुढचं पाऊल कसं असणार? झालीच पाहिजे मागणी. मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये झाला पाहिजे. त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दिव्यातील नालेसफाईला अद्यापही मुहूर्त न मिळाल्यानं कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केली दिव्यातील नालेसफाईची पाहणी. पावसाळा आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय, मात्र दिव्यातील नाल्यांची पूर्णपणे सफाई झाली नाही. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून दिव्यातील नागरिकांना दुर्गंधी आणि घाणीचा सामना करावा लागतो.
यंदा देखील नाल्यातील गाळ आणि कचरा अजून साफ झाला नाही। यामुळे दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। काल कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नालेसफाईची पाहणी केली। यावेळी योग्य पद्धतीने नालेसफाई झालेली नाही, तसंच अधिकाऱ्यांना त्याविषयी नीट माहिती देखील नसल्यानं आमदार पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। पावसाळा जवळ आला तरी ठाणे महापालिकेला दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त मिळाला नाही। त्यामुळे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी केली। यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं। 6 जूनच्या आत नालेसफाई न झाल्यास तर याद राखा अशी तंबी देखील आमदार पाटील यांनी यावेळी दिली। तसंच दिव्यातील नालेसफाई संदर्भात लवकरच ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही आमदार राजू पाटील यांनी सांगितलं। दिवा परिसरात 7 मुख्य नाले आहेत। त्यामध्ये नागरिकांनी विविध कचरा टाकल्यानं दरवर्षी ते पूर्णतः तुंबून भरतात। तसंच काही नाल्यांवर आणि शेजारी चाळी आणि इमारती बांधल्या आहेत। त्यामुळे ते नालेही पूर्णतः पालिकेच्या सफाई कामगारांना साफ करता येत नसल्यानं पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील कचरा बाहेर पडून कचरा घाण सर्वत्र पसरतं। त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच नाल्यांचं खोलीकरण करणं आवश्यक आहे। मात्र पालिकेकडून अद्याप काहीच हालचाली सुरू झाल्या नाहीत। ठिकठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा खच, दिव्यातील गटारात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून प्लास्टिक पिशव्यांचा ठिकठिकाणीही खच दिसून येतोय। पालिका नालेसफाईकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी स्वखर्चानं कामाला सुरुवात केली आहे। मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे महापालिका कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झालाय। काल आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली। दिव्यात कोणत्याही प्रकारच्या नालेसफाईचं काम सुरू झालं नसल्यानं पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळे नालेसफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही आमदार राजू पाटील यांनी सांगितलं। दिवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या डोंबिवली असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो। ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो। दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतं, तुम्हालाही माहिती आहे सर्वांना। त्यामुळे आज आढावा घेतला आणि 6 तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाहणी करायला येणार आहे। त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे, नाहीतर मग त्यांना धारेवर धरायचं काम करू आम्ही।